दरम्यान कॅप्टन खरात गेल्या 52 दिवसांपासून विविध प्रकरणांमध्ये पोलीस कोठडीमध्ये आहे। तपासादरम्यान त्याच्या शिवनिका ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांचेही तपास सुरू करण्यात आलेला आहे। नामकरण आवारे हा ट्रस्टचा माजी सचिव होता आणि त्याच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावरती निधीची देवाणघेवाण झाल्याचीही माहिती समोर आली आहे। या व्यवहारांमधील पैशांचा वापर कशासाठी झाला याचा शोध प्रामुख्याने सिन्नर पोलीस आता घेत आहेत। कोपरगावच्या समता आणि सिन्नरच्या जगदंबा या दोन्ही पतसंस्थांमध्ये मिळून तब्बल 132 संशयित आणि बनावट खाती आढळून आल्यानं पोलिसांचे धाबे दणाणलेले आहेत। या खात्यांमधील पैसा नेमका कोणाचा, तो कुठून आला आणि कोणाच्या सांगण्यावरून जमीन व्यवहारांसाठी वापरण्यात आला, या प्रश्नांची उत्तरे आता शोधली जात आहेत। यंत्रणा आता आर्थिक व्यवहारांच्या मूळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। बंधूबाबा अशोक खराच्या प्रकरणामध्ये अडचणीत आलेल्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची काल ईडीकडूनही चौकशी करण्यात आली। ईडीनं आर्थिक व्यवहार प्रकरणी तब्बल 8 तास रुपाली चाकणकर यांची चौकशी केली आहे। शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला अशोक खरात याच्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकारणी अडचणीत आलेत। रुपाली चाकणकरांसोबतच खरात कनेक्शनचा फटका उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांनाही झाला। बंधूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर आधी भांडे यांची बदली करण्यात आली होती आणि आता थेट त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिकमधील पाथर्डी शिवारातील 40 गुंठे जागेच्या सातबाऱ्यावरती भांडेंची पत्नी आणि अशोक खरातच्या मुलीचं नाव असल्यानं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजित भांडे पाटील यांची गुंतवणूक असल्याचाही आरोप होत आहे। आता त्याच्यावरती करण्यात आलेल्या कारवाईनंतर खरातशी संबंधित इतर महसूल अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणल्याची चर्चा सुरू आहे। एकेकाळी विश्वासाचे प्रतीक मानले जाणाऱ्या पतसंस्थांचा वापर जर बेनामी व्यवहारांशी होत असेल तर हा फक्त आर्थिक घोटाळा नसून सामान्य ठेवीदारांच्या विश्वासालाच बसलेला मोठा धक्का मानला जात आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय, या सगळ्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल।